माणसांमध्ये राहून माझं सुख-दुःख ऐकून घेणारा एकही माणूस किंवा चांगला मित्र माझ्याकडे नाही का? दरवर्षी लोकसंख्या वाढत चाललेल्या या जगात जर आपल्याला आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी मोबाईल आणि AI सारख्या तंत्रज्ञानाचा आधार घ्यावा लागत असेल तर मग माणसांनी भरलेली घरं, गावं आणि शहरं कशासाठी? आज माणसांमधला संवाद संपत चालला आहे आणि त्याची जागा मोबाईल, टीव्ही आणि नवीन तंत्रज्ञानाने घेतली आहे. कारण आता ना कोणाकडे ऐकून घेण्याची मानसिकता उरली आहे, ना कोणाकडे मन मोकळं करण्याची. आज जर कोणी आपलं शांतपणे ऐकत असेल तर तो म्हणजे मोबाईलमधला AI. त्याला काहीही विचारा, तो उत्तर देतो, तेही आपल्याला विश्वासात घेऊन. तुम्ही खूप सुंदर प्रश्न विचारला, तुमचे विचार खूप छान आहेत, असं तो बोलतो. आणि मग आपल्याला वाटायला लागतं माणसांपेक्षा हा बरा. हा उलट बोलत नाही, आपलं ऐकतो आणि विचारलं तेवढंच सांगतो. पूर्वी मुलांना काही प्रश्न पडले तर ते आई वडिलांना विचारायचे, पण आता मुलं AI ला विचारतात. मग मुलांच्या मनात काय चाललंय, त्यांना कोणते प्रश्न पडतात हे आई वडिलांना कसं कळणार? मोबाईल आणि लॅपटॉपला मात्र हे सगळं माहिती असतं आणि मग त्याच विचारांशी संबंधित गोष्टी तो सतत त्या मुलांसमोर आणत राहतो. हे फक्त मुलांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही, मोठ्यांनाही मोबाईलचं व्यसन लागलं आहे. आपण 4 मित्रांमध्ये बसलो तरी 5 मिनिटं मोबाईल खिशात ठेवू शकत नाही. हा फक्त माझा किंवा तुमचा विषय नाही, हा संपूर्ण मानव जातीला लागलेला शाप तर नाही ना? आई वडील, पती पत्नी, मित्र, नातेवाईक यांच्यातला संवाद कमी होत चालला आहे. त्यामुळे एकमेकांच्या मनात काय चाललंय, आवड निवड काय आहे, हे आता माणसांपेक्षा मोबाईललाच जास्त माहिती असतं. मला असं अजिबात म्हणायचं नाही की मोबाईल किंवा नवीन तंत्रज्ञान वाईट आहे. त्याचा वापर झाला पाहिजे, पण चांगल्या कामासाठी, मानवी जीवन सोपं करण्यासाठी, विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी, समाजाला जोडण्यासाठी. मोबाईल आणि तंत्रज्ञान हे माणसाच्या वापरासाठी आहे. या सगळ्यांनी माणसाचा वापर करू नये. मी सदानंद.